Class 6th, Unit 2, 2.4, The Mouse Merchant. The Mouse Merchant. Merchant म्हणजे व्यापारी. Mouse merchant उंदराचा व्यापारी. It's a very interesting story. Let's see. Once a rich merchant was scolding his lazy son. A rich merchant एक श्रीमंत व्यापारी was scolding म्हणजे रागवणे. was scolding रागवत होता. कोणाला? He was scolding his lazy son. lazy म्हणजे आळशी. आपल्या आळशी मुलाला तो श्रीमंत व्यापारी रागवत होता. He said, I gave you so much money to start a business. बिझनेस म्हणजे व्यापार. मी तुला व्यापार करण्यासाठी सुरू करण्यासाठी भरपूर पैसे दिले, एवढे पैसे दिले, अँड yet you have not earned anything. earned म्हणजे कमवणे, पण तू तर अजून काहीच कमाई केली नाहीस, कमवलं नाहीस. यू आर गुड फॉर नथिंग. गुड फॉर नथिंग म्हणजे कुठल्याही कामाचा नाही आहेस. थोडक्यात बिनकामाचा आहेस, तू कुठल्याच कामाचा नाहीस. लुक ॲट दिस डेड माऊस. डेड म्हणजे मेलेल्या. ह्या मेलेल्या उंदराकडे बघ. अ केपेबल मॅन कॅन स्टार्ट अ बिझनेस इवन विथ समथिंग ॲज युजलेस ॲज दिस. अ केपेबल मॅन म्हणजे एखादा लायक माणूस जर असता तर त्यानं काय केलं असतं? ही कॅन स्टार्ट अ बिझनेस इवन विथ समथिंग ॲज युजलेस ॲज दिस. या मेलेल्या उंदरा इतक्या एखाद्या बिनकामाच्या वस्तूपासून गोष्टीपासून सुद्धा एखाद्यानं बिझनेस सुरू केला असता. सोमदत्ता, who was a poor orphan boy, heard his words. When that rich merchant was scolding his son, Somdatta was passing by. Who was Somdatta? Somdatta was a poor orphan boy. Orphan म्हणजे अनाथ. एक गरीब अनाथ मुलगा होता. He heard his words. त्यानं हे बोलणं ऐकलं. He went in and requested the merchant, please lend me this mouse as a capital and I will try my luck. lend म्हणजे उसनं देणे. प्लीज मला काय करा, हा उंदीर जो आहे मेलेला तो काय करा, उसना द्या. ॲज अ कॅपिटल म्हणजे कर्ज म्हणून मला हा उंदीर उसना द्या. अँड आय विल ट्राय माय लक. मी माझं नशीब त्याच्यावर आजमावतो. वेन द मर्चंट हर्ड दिस ही बर्स्ट आउट लाफिंग. तो मोठमोठ्याने हसू लागला. बट स्टील ही गेव द माऊस टू सोमदत्ता अँड टूक द रिसीट दॅट सोमदत्ता रोट आउट टू हिम. तरीही त्यानं सोमदत्ताला तो उंदीर दिला आणि त्याच्याकडून काय घेतली? ही टूक द रिसिप्ट म्हणजे पोहोच पावती. उंदीर दिल्याची पावती त्यानं त्याच्याकडून लिहून घेतली आणि उंदीर त्याला देऊन टाकला. Somdatta was walking down the street with the dead mouse in his hand when another shopkeeper called him. Somdatta was walking down. तो रस्त्याने हातात तो उंदीर घेऊन निघाला. त्याच वेळी काय झालं? अनदर शॉपकीपर म्हणजे दुकानदार. दुसऱ्या एका दुकानदारानं त्याला हाक मारली. कम हिअर बॉय, आय नीड अ माऊस टू फीड माय कॅट. फीड म्हणजे भरवणे. माझ्या मांजरीला भरवण्यासाठी, खाऊ घालण्यासाठी मला एका उंदराची गरज आहे. आय विल गिव्ह यू 2 handfuls ऑफ ग्रॅम फॉर इट. 2 handfuls म्हणजे मूठ. मी तुला 2 मुठी भरून काय देईन? ऑफ ग्रॅम चणे देईन. तू जर हा उंदीर मला दिलास तर मी तुला त्या बदल्यात 2 मूठ भरून चणे देईन. सोमदत्ता ॲक्सेप्टेड द ग्रॅम. सोमदत्तानं तो उंदीर त्याला देऊन टाकला आणि त्यानं दिलेले चणे स्वीकारले. ॲक्सेप्टेड म्हणजे स्वीकारले. ॲट होम सोमदत्ता रोस्टेड द ग्रॅम वेल. चणे तर घेतले आणि सोमदत्तानं काय केलं? ही रोस्टेड द ग्रॅम वेल. घरी जाऊन ते चणे चांगले भाजले. रोस्ट म्हणजे भाजणे. देन ही टूक a pitcher of water and stood at the crossroads with his gram and the water. Then he took a pitcher म्हणजे घडा. त्यानं पाण्याचा एक घडा घेतला
अँड ही स्टूड ॲट द क्रॉस रोड्स म्हणजे जिथे आपण रस्ता ओलांडतो, असा चौक थोडक्यात म्हणता येईल, त्या ठिकाणी तो जाऊन उभा राहिला. विथ हिज ग्रॅम अँड द वॉटर, चणे आणि पाणी घेऊन तो त्या चौकामध्ये जाऊन उभा राहिला. ही वेटेड फॉर अ लॉंग टाईम, बराच वेळ त्यानं वाट पाहिली. इन द इव्हनिंग वेन द लेबरर्स वर रिटर्निंग होम फ्रॉम द वूड, they saw the boy with roast gram and water. लेबरर्स म्हणजे कामगार, संध्याकाळच्या वेळेला जंगलातून परत येणारे कामगार तिथून निघाले होते. रिटर्निंग म्हणजे परत येणारे, लेबरर्स म्हणजे कामगार किंवा मजूर, त्या ठिकाणी निघालेले होते. दे सॉ दिस बॉय सोमदत्ता विथ रोस्ट ग्रॅम अँड वॉटर, चणे आणि पाणी घेतलेला हा जो मुलगा उभा आहे त्याच्याकडे त्यांचं लक्ष गेलं. सोमदत्ता ऑफर्ड दॅम द ग्रॅम अँड वॉटर पोलाइटली. ऑफर्ड म्हणजे देऊ केले. सोमदत्तानं त्यांना ते चणे आणि पाणी जे होतं ते अतिशय पोलाइटली म्हणजे नम्रपणे त्यांना देऊ केलं, विचारलं. बट वी हॅव नो मनी, 2 sticks of wood is all we can give. They said we have no money. आमच्याकडे तर पैसे नाहीत, त्या बदल्यात आम्ही तुला काय देऊ शकतो? We can give you only 2 sticks of wood. आमच्याकडे फक्त ह्या लाकडाच्या काय आहेत, काठ्या आहेत किंवा तुकडे आहेत, ते आम्ही तुला देऊ शकतो. That's a good payment for this simple fare. फेअर म्हणजे या ठिकाणी फूड. ह्या साध्याशा पदार्थांसाठी हे खूप चांगलं पेमेंट आहे, म्हणजे चांगला मोबदला आहे. एक्सक्लेम्ड सोमदत्ता, एक्सक्लेम्ड उद्गारला, सोमदत्तानं उद्गार काढले. बाय ॲक्सेप्टिंग 2 sticks फ्रॉम ईच लेबरर, सोमदत्ता कलेक्टेड अ स्मॉल बंडल ऑफ स्टिक्स. He took the bundle to the market, sold it and bought some more gram with it. He accepted 2 sticks from each laborer. प्रत्येकाकडून त्यानं त्या 2-2 लाकडाच्या ज्या फळ्या होत्या, पट्ट्या होत्या किंवा काठ्या होत्या त्या त्यानं घेतल्या. ही कलेक्टेड अ स्मॉल बंडल ऑफ स्टिक्स, आणि त्याच्याकडे एक छोटी मोळी तयार झाली, ती मोळी त्यानं घेतली. ही सोल्ड इट इन द मार्केट अँड बॉट सम मोर ग्रॅम. बाजारात जाऊन ती विकून त्यानं आणखी काही चणे खरेदी केले. सोमदत्ता डिड दिस एव्हरी डे. दररोज तो हे करत होता. ही बिकेम वेल नोन अमंग द लेबरर्स ॲज द नाईस बॉय हू ऑफर्ड टेस्टी ग्रॅम अँड रिफ्रेशिंग वॉटर जस्ट फॉर अ कपल ऑफ स्टिक्स. ही डिड दिस एव्हरी डे अँड ही बिकेम वेल नोन म्हणजे चांगल्या पद्धतीनं तो सर्वांना माहीत झाला की हा जो मुलगा आहे, ही इज अ नाईस बॉय हू ऑफर्ड टेस्टी ग्रॅम अँड रिफ्रेशिंग वॉटर. जो काय करतो, अगदी चविष्ट असे चणे देतो आणि थंडगार, फ्रेश वाटेल, ताजंतवानं करेल असं पाणीसुद्धा देतो. जस्ट फॉर अ कपल ऑफ स्टिक्स, 2च काठ्यांच्या बदल्यात तो हे सगळं देतो म्हणून तो सगळीकडे प्रसिद्ध झाला. मेनी ऑफ दॅम बिगॅन टू बाय हिज ग्रॅम एव्हरी डे. त्यांच्यातल्या बऱ्याच जणांनी त्याच्याकडून हे दररोज घ्यायला सुरुवात केली. सोमदत्ता गॉट सेव्हरल बंडल्स ऑफ स्टिक्स. सेव्हरल कित्येक, अनेक त्याच्याकडे अशा मोळ्या दररोज जमू लागल्या. बिकॉज नाव ही हॅड सो मेनी कस्टमर्स म्हणजे ग्राहक, गिऱ्हाईक त्याच्याकडे भरपूर झाले, त्यामुळे त्याच्याकडे जमा होणाऱ्या लाकडाची संख्यासुद्धा वाढली. Once, when Somdatta was selling the sticks in the market, he met a potter. एका कुंभाराशी त्याची मार्केटमध्ये एकदा भेट झाली. ही नीडेड वूड टू बर्न इन हिज फर्नेस म्हणजे भट्टी. त्याला त्याच्या भट्टीमध्ये जाळण्यासाठी लाकडाची गरज होती. इन रिटर्न फॉर द स्टिक्स ही गेव सोमदत्ता पॉट्स फॉर हिज ग्रॅम अँड अ फ्यू पिचर्स फॉर द वॉटर. त्याच्या मोबदल्यामध्ये सोमदत्तानं काय केलं, चण्यांसाठी त्याला काही भांडी दिली आणि काही पाण्याचे घट किंवा घडेसुद्धा त्यानं दिले. सोमदत्ता डिड नॉट वेस्ट एनी मनी. अशा पद्धतीनं त्याने कुठलेही पैसे खर्च केले नाहीत, वाया घातले नाहीत. ही वर्कड हार्ड टू सेल द वूड इन द मॉर्निंग अँड द ग्रॅम इन द इव्हनिंग. सकाळी दररोज तो काय करायचा, ते लाकूड विकायचा आणि संध्याकाळी तो चणे विकायचा. One day he had enough money to buy all the wood. Enough म्हणजे पुरेसे पैसे त्याच्याकडे जमा झाले आणि त्या पैशांमधून त्यानं काय केलं, ही बाय ऑल द वूड फ्रॉम द लेबरर्स. त्या कामगारांकडून त्यानं सगळं लाकूड खरेदी केलं. ही सोल्ड इट ॲट अ गुड प्राईस इन द मार्केट
After some time, he even set up his own shop in the market. सगळं लाकूड विकून त्यानं काय केलं, एक छान स्वतःचं दुकान बाजारामध्ये सुरू केलं. He was always polite to his customers. Some of them paid him cash while others paid him in kind. He was always polite. तो नेहमीच त्याच्या ग्राहकांशी तो नेहमीच नम्रतेनं बोलायचा. Some of them paid him cash. त्यातले काही जण त्याला पेड म्हणजे पैसे देणे, कॅश म्हणजे रक्कम, पैसे किंवा रक्कम द्यायचे. तर काही जण काय करायचे, त्याच्या वस्तूच्या बदल्यात काइंड म्हणजे वस्तू त्याला द्यायचे. दे गेव हिम वॉट एव्हर आर्टिकल्स दे कुड ऑफर. वॉट एव्हर म्हणजे जे काही, आर्टिकल्स म्हणजे वस्तू, त्यांच्याकडे ज्या काही वस्तू असतील त्या मोबदल्यामध्ये ते सोमदत्ताला द्यायचे. अँड सोमदत्ता ऑलवेज फाउंड some way of selling the articles of those who needed them. आणि प्रत्येक वेळी सोमदत्ता त्या वस्तू ज्यांना गरजेच्या असतील अशा लोकांना शोधून त्या वस्तू तो द्यायचा किंवा विकायचा. इट वॉज हिज बिझनेस स्किल. अशा पद्धतीनं त्याच्याकडे ते कौशल्य आलेलं होतं. अँड ही फाउंड द वे. After a few years, Somdatta became a wealthy merchant in the town. Few years, काही वर्षानंतर सोमदत्ता त्या शहरामधला एक वेल्दी म्हणजे श्रीमंत व्यापारी बनला. One day he asked the goldsmith to make him a small golden mouse. एके दिवशी त्यानं गोल्डस्मिथ म्हणजे सोनाराकडे जाऊन त्याला एक छोटा सोन्याचा उंदीर बनवायला सांगितला. ही टूक द माऊस टू द रिच मर्चंट. दॅट फर्स्ट मर्चंट, जो पहिला व्यापारी ज्यानं त्याला मेलेला उंदीर दिलेला होता, त्या व्यापाराकडे तो उंदीर घेऊन तो गेला. ही सेड टू द मर्चंट, I had borrowed a dead mouse from you as capital many years ago. Today I have come to return it. Please accept this golden mouse. He said, I had borrowed म्हणजे उसने घेणे. A dead mouse from you as capital. मी तुमच्याकडून काही वर्षांपूर्वी एक मेलेला उंदीर कर्ज म्हणून घेतला होता. Today I have come to return it. आज मी तो परत करायला आलोय. Please accept this golden mouse. कृपया हा सोन्याचा उंदीर स्वीकार करा. The rich merchant was greatly surprised. त्याला प्रचंड आश्चर्य वाटलं. He was so impressed with Somdatta's business skills that he gave him his own daughter in marriage. That rich merchant was so impressed म्हणजे प्रभावित होणे. with सोमदत्ता's business skills. त्याच्या व्यापाराची कौशल्य पाहून तो इतका प्रभावित झाला की त्यानं काय केलं, ही गेव हिज ओन डॉटर इन मॅरेज. त्यानं सोमदत्ताशी स्वतःच्या मुलीचं लग्नच लावून दिलं. Thus, Somdatta, who was a poor orphan boy, earned money and respect due to his intelligence, hard work and politeness. Thus म्हणजे या प्रकारे सोमदत्ता, who was a poor orphan boy, जो एक अतिशय गरीब अनाथ मुलगा होता, he earned money and respect. त्यानं पैसेही मिळवले आणि सन्मान किंवा आदरसुद्धा मिळवला. कशामुळे? फक्त ड्यू टू हिज इंटेलिजन्स, हार्ड वर्क अँड पोलाइटनेस. आपली बुद्धी, कष्ट आणि नम्रपणा यांच्या जोरावर त्याने ह्या सगळ्या गोष्टी मिळवल्या. इट इज नॉट नोन वेदर द रिच मॅन सन लर्न्ड एनी ऑफ द स्किल्स फ्रॉम सोमदत्ता. इट वॉज नॉट नोन म्हणजे हे तर काही कळालं नाही की त्या श्रीमंत माणसाचा जो मुलगा होता त्यानं सोमदत्ताकडून कुठले स्किल्स शिकले की नाही, हे कोणालाच माहीत नाही. सो दिस वॉज द स्टोरी ऑफ द माउस मर्चंट, उंदरांचा व्यापारी. So friends, did you like this video? Do share with us, and for watching more videos, stay tuned to Scholarly. Till then, take care and bye bye.